नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रोज रात्री 8 वाजता माझा विशेषमधनं तुम्हाला जाणून घेता येतील थेट, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या. तर आज बुलेटिनमध्ये काय स्पेशल, चला पाहूया. तर आज दिवसभरात कोणत्या 5 बातम्यांनी लक्ष वेधलं आपण पाहतोय. बातमी क्रमांक 1, घोषणांचा उद्योग नको, रोजगाराचा उद्योग हवा. देशाचा औद्योगिक इंजिन मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातल्या कंपन्या असोत किंवा उद्योग अडचणीत आलेत का, हा प्रश्न उपस्थित होण्याचं नेमकं कारण काय. बातमी क्रमांक 2, रिक्षाचं मीटर डाऊन, मराठीचं मीटर अप. रिक्षा टॅक्सी चालकांना आता मराठी आलं नाही तर थेट परवाना का रद्द होणार आणि मराठीच्या मुद्द्यावरनं राजकारण कसं रंगलंय याचा आढावा घ्यायचा आहे. पुढची बातमी, संसारावरती दरडी, यंत्रणा कोरडी. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दरड कोसळून 7 जणांच्या झालेल्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण आहे. पुढची बातमी, सरकार धारेवर, जनतेचे प्रश्न मात्र वाऱ्यावर. पावसाळी अधिवेशनात एकही दिवस कामकाज न झाल्यामुळे देशाचं 125 कोटींचं नुकसान कसं झालंय. तर पुढची बातमी, पायलट हवे आणि सुरक्षा ढगात. गांजा पिऊन विमान चालवणाऱ्या वैमानिकानं शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात कसा घातला, ही बातमीही आपण आजच्या बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरामध्ये जाणून घेणार आहोत. पण माझा विशेषची आजची पहिली बातमी आहे उद्योग क्षेत्राशी संबंधित. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राला देशाचं औद्योगिक इंजिन आपण म्हणतो. देशाच्या GDP मध्ये सुमारे 13.5% योगदान देणाऱ्या महाराष्ट्राच्या या आर्थिक सामर्थ्यावरतीच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे का. कारण केंद्र सरकारनं लोकसभेत दिलेल्या आकडेवारीनं चिंता वाढवली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी महाराष्ट्रातल्या कंपन्यांच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला आणि केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या उत्तरातनं मुंबईसह महाराष्ट्रात 36,211 कंपन्या बंद होण्याचा मुद्दा ऐरणीवर आला. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे कंपन्या बंद झाल्यानंतर किती कामगार बेरोजगार झाले, त्यांची थकीत वेतनं, PF आणि उत्पादनाची किती देणी आहेत याची एकत्र माहितीच केंद्राकडे उपलब्ध नसल्याचं स्पष्ट झालंय. पण प्रश्न फक्त कंपन्या बंद होण्याचा नाही, प्रश्न आहे महाराष्ट्राच्या रोजगाराचा. नवीन उद्योग आणण्याचे MOUs आणि गुंतवणुकीच्या घोषणा होत असतील तर विद्यमान उद्योग टिकवण्यासाठी सरकारचं ठोस धोरण काय, असा सवाल आता विचारला जातोय. काही कंपन्या बंद पडल्या, काही लेबर प्रॉब्लेममुळे बंद पडल्या, काही त्या नादार झाल्यामुळे बंद पडलेल्या आहेत. असे वेगवेगळे कारणं आहेत. 36,000 कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या आणि किती कामगारांच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला आहे, तर त्याची आकडेवारी कुणाकडेही नाही. तर केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक कंपन्या मुंबईत बंद झाल्यात आणि त्याखालोखाल महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये उद्योगधंदे बंद होण्याची आकडेवारी धक्कादायक आहे. ही आकडेवारी आपण पाहूया. कोणत्या शहरात किती कंपन्या बंद? मुंबईतला आकडा आहे 12,000 इतका. पुण्यामध्ये 6,433 कंपन्यांना टाळं लागलं. ठाणे शहरामध्ये 4,704 कंपन्या बंद झाल्या. नागपूरमध्ये 1,478, तर नाशिकमध्ये 840 कंपन्या बंद कराव्या लागल्या. रायगडमध्ये हाच आकडा 822 इतका आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 654 कंपन्या बंद झाल्या. तर कोल्हापुरात 429 कंपन्या. गेली 5 वर्षातली ही आकडेवारी आहे. अहिल्यानगरचा आकडा आहे 308 इतका. तर सोलापुरात 262 कंपन्यांना टाळं लागलं. आणि या कंपन्या बंद पडल्यामुळे क्षेत्रनिहाय आकडेवारीनुसार कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला ते सुद्धा आपण बघणार आहोत. बिझनेस सर्व्हिसेस 14,613, मॅन्युफॅक्चरिंग आणि मायनिंग 6,582 कंपन्या. व्यापार क्षेत्राशी निगडीत 4,196 कंपन्यांना टाळं लागलं. तर कम्युनिटी आणि सोशल सर्व्हिसेस या अंतर्गत 3,361 कंपन्या बंद झाल्या. बांधकाम क्षेत्रातल्या 2,356 कंपन्यांना टाळं ठोकावं लागलं. वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्या 1,336 कंपन्या बंद झाल्याची आकडेवारी समोर आली. कृषी आणि संलग्न क्षेत्रातल्या 1,178 कंपन्या. रिअल इस्टेटमधल्या 1,149 कंपन्या. तर गेल्या 5 वर्षात जवळपास 36,000 कंपन्या बंद पडल्यात. तर उद्योग हे कोणत्याही राज्यात यायला हवेच, पण त्याआधी असलेले उद्योगही टिकायला हवे.
कारण कारखान्याला लागलेलं एक कुलूप थेट एका कुटुंबाच्या चुलीवरती परिणाम करतात। दरम्यान महाराष्ट्रातले उद्योगधंदे बंद झाल्यावरनं आदित्य ठाकरेंनी चाकण, हिंजवडी, पिंपरी चिंचवड आणि नाशिक सारख्या औद्योगिक पट्ट्यातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरती सरकारला घेतलंय। गेल्या काही वर्षातील राजकीय अस्थिरता आणि स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचाही उद्योगांवरती परिणाम होत असल्याचं त्यांनी सोशल मीडियावर म्हटलं। नवीन कंपन्या आणण्यापेक्षा आधीपासूनचे उद्योग टिकवणं, नियमांचं सुलभीकरण आणि भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था ही गरजेची असल्याचं मत आदित्य ठाकरेंनी मांडलंय। तर आपल्या महाराष्ट्राला देशाची औद्योगिक राजधानी म्हटलं जातं, पण याच महाराष्ट्रात उद्योग टिकवण्याचा प्रश्न निर्माण झालाय। एका बाजूला परदेश दौरे, मोठमोठ्या गुंतवणुकीचे MOUs, तर दुसऱ्या बाजूला MIDC मध्ये रस्ते, वाहतूक, पाणी, वीज आणि परवान्यांच्या अडचणींच्या तक्रारी। पण प्रश्न फक्त उद्योगांचाच आहे का? तर नाही। प्रश्न आहे महाराष्ट्राच्या लाखो तरुणाईच्या रोजगाराचा आणि त्याच्यावरती विसंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबियांचा। सरकारचं उद्योग धोरण खरंच रोजगार निर्माण करतंय का, की गुंतवणुकीच्या घोषणांमध्येच रोजगार अडकून पडतोय? पाहूया याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट। महाराष्ट्रात लाखो कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा, तरीही राज्यात उद्योग बंद का पडतायत? एकीकडे नवे प्रकल्प, नवे MOU, दुसरीकडे बेरोजगार तरुणांची वाढती संख्या। हा विरोधाभास आहे महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणाचा। महाराष्ट्र सरकारच्या 2025च्या उद्योग धोरणात 2030 पर्यंत तब्बल 40 लाख कोटी गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलंय। सरकारच्या म्हणण्यानुसार गुंतवणूक आणण्यासाठी सवलती, पायाभूत सुविधा, उद्योगांसाठी सुलभ परवानगी प्रक्रियेवर भर दिला जातोय। पण कागदावरील धोरणं आणि प्रत्यक्षातली स्थिती यात जमीन आसमानाचा फरक नजरेस पडतोय। ज्या MIDCचा महाराष्ट्र राज्याला अभिमान आहे, त्या MIDCलाच सध्या ग्रहण लागलंय। याचंच ताजं उदाहरण म्हणजे चाकण MIDC। दुरवस्थेमुळे 20 लघु उद्योग स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे 2000 कोटींची उलाढाल आणि हजारो रोजगार धोक्यात आले। MIDC मध्ये जमीन मिळते का? रस्ते आहेत का? वाहतूक सुरळीत आहे का? वीज पाणी नियमित आहे का? परवानग्या वेळेत मिळत आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं, या उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराची हमी आहे का? सिमलेस आम्हाला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळावी। उद्योजक म्हणून, सामान्य नागरिक म्हणून आम्हाला एवढंच अपेक्षित आहे, पण ते दुर्दैवाने होताना दिसत नाही। MIDC म्हणते की बघा आम्ही इथपर्यंतचे रस्ते केले, पुढचं ते येण्याचे आहे कडे। तर ह्या सगळ्याचा परिणाम आमच्या उत्पादनावर होतोय, आमच्या कार्यक्षमतेवर होतोय। 3 वेळेस चीफ मिनिस्टर सरांना आणि बाकीच्या सगळ्याच लोकांना ईमेल्स पाठवून त्याची काहीच कृती झाली नाही। त्यामुळे आम्हाला सगळ्यांना, कारण आम्हाला कोणी वाली नाही असं वाटलं। म्हणजेच नवीन उद्योग आणण्यापेक्षा आलेले उद्योग टिकवणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे। आणि इथेच सरकारच्या उद्योग धोरणाची राजकीय परीक्षा सुरू होते। सरकारने ठरवलं पाहिजे कशा पद्धतीच्या कंपन्या आपल्या राज्यात आणल्या पाहिजे आणि आहे त्या कशा टिकवल्या पाहिजे। जर टिकवता येत नसेल तर या सरकारला सत्तेत राहण्याचा कुठेही अधिकार नाही। परदेशात जाऊन मोठमोठे MOU होतात, पण त्या MOUचं रूपांतर कारखान्यात होतं का? कारखाना सुरू झाला तर किती रोजगार निर्माण होतोय आणि त्या रोजगारात महाराष्ट्राच्या तरुणांचा वाटा किती आहे? कारण गुंतवणुकीची घोषणा ही बातमी असते, पण रोजगार निर्माण होणं ही जनतेच्या आयुष्यातली त्यापेक्षाही मोठी घडामोड असते। चाकणचा प्रश्न अतिशय जेन्युइन आहे। त्या संदर्भात एक बैठक झालेली आहे। हा पावसाळा संपल्यानंतर तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे अपग्रेड करण्याचं काम आम्ही करू। नगर विकास विभाग आणि MIDC उद्योग विभाग या दोघांनाही टार्गेट दिलं आहे। पहिल्यांदा पुण्याच्या जवळच्या ज्या चांगल्या आमच्या MIDCs आहेत यांना इंडस्ट्रीयल टाउनशिपमध्ये परिवर्तित केलं की मग तिथेच पैसा उभा होईल आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काही देखरेख आहे ती करता येईल। आज तरी देशामध्ये सगळ्यात चांगली पॉलिसी आपली आहे।
पण त्यातही काही बदल त्यांना अपेक्षित आहेत. ते बदल करण्याची तयारी आपण दाखवलेली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार MOU प्रत्यक्ष गुंतवणुकीत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. MIDCकडून हजारो औद्योगिक भूखंडांचं वाटपही सुरू आहे. तरीही हा प्रश्न कायमच आहे की गुंतवणुकीचे आकडे वाढले, मग नोकऱ्या कुठे गेल्या? उद्योगधंदे का बंद पडतायत? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर राज्यातल्या हजारो कंपन्या बंद पडू लागल्यानं उद्योग महाराष्ट्रात येण्यासाठी सुविधा, जमीन आणि परवानग्या वेगानं देण्याची जबाबदारी कुणाची, हा प्रश्न सरकारलाच विचारला जाऊ लागलाय. महाराष्ट्राच्या तरुणाला आता फक्त MOUचे आकडे नकोयत, त्यांना हवंय नोकरीचं नियुक्तीपत्र. उद्योजकाला फक्त आश्वासनं नकोयत, तर त्यांना हवाय रस्ता, वीज, पाणी आणि वेळेतल्या परवानग्या. आणि महाराष्ट्राला फक्त गुंतवणुकीची घोषणा नकोय, तर हवंय गुंतवणुकीचं उद्योगात, उद्योगाचं उत्पादनात आणि उत्पादनाचं रोजगारातलं रूपांतर. महाराष्ट्रात किती कोटींचे MOU झाले यापेक्षा त्यातून किती तरुणांच्या हाताला काम मिळालं, ही बाब जास्त महत्त्वाची आहे. कारण उद्योगधंदे टिकले तरच रोजगार टिकेल, आणि रोजगार टिकला तरच तरुणाई महाराष्ट्रात टिकेल, आणि तरुणाई टिकली तरच महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं विकास होतोय असं म्हणता येईल. आणि आज दिवसभरातली दुसरी बातमी आहे महानगरी मुंबईतल्या मराठी सक्ती संदर्भातली. 17 ऑगस्ट या तारखेपासून मुंबई आणि परिसरातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं सक्तीचं करण्यात आलंय. याविषयीचा शासन निर्णय सुद्धा जाहीर झाल्यानं आता मराठी बोलता आलं नाही तर थेट परवाना रद्दीची कारवाई होणार आहे. या नवीन नियमाप्रमाणे जर रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला मराठी भाषेचं ज्ञान नसेल, त्याला मराठीतनं संवाद साधता येत नसेल, तर त्याला आधी 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. आणि त्या 1 महिन्यात सुद्धा चालक मराठी भाषा शिकू शकला नाही तर त्याचा लायसन्स 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल. आणि त्यानंतरही चालक मराठी शिकण्यास असमर्थता दाखवत असेल तर त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद या कायद्याअंतर्गत आहे. सरकारनं आधी 1 मे पासून मराठी सक्तीची घोषणा केली होती, पण रिक्षा टॅक्सी संघटनांनी अतिरिक्त वेळेची मागणी केली. यानंतर MMR परिसरात मराठी भाषा संवाद अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी सक्ती मोहिमेला आता थेट कायद्याचं संरक्षण मिळतंय. आणि मराठी सक्तीच्या मुद्द्यावरनं राजकारण झालं नसतं तरच नवल. आधी जे मराठीला विरोध करत होते तेच आता मराठीचे धडे गिरवत असल्याचं परिवहन मंत्र्यांनी म्हटलंय. तर रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी हाजी अराफत शेख यांनी केलेली आहे. तर मराठी आणि अमराठीचं राजकारण दुर्दैवी असल्याची टीका रोहित पवार करतात. 1,35,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन दिलं. अनेक लोकांना आणि स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जो अभियान आम्ही राबवतोय त्या अभियानामध्ये सहभागी ते लोक झाले. तुम्हाला मराठी शिकवण्यासाठी, व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी, आणि तरी त्याचा फायदा जर तुम्हाला घेता येत नसेल, तुमची मगरुरी कायम असेल, तुमची मुजोरी कायम असेल, तर मग शेवटी कायद्याचा बडगा हा तुम्हाला 18 तारखेपासून दाखवावाच लागेल. 100 दिन के अंदर बारिश आ गई, कहीं हमको बालवाड़ी नहीं मिली, कहीं स्कूल अवेलेबल नहीं मिला, कहीं हॉल अवेलेबल नहीं हुआ, कभी हज हाउस हमको नहीं मिला. ये सारी दिक्कतों का सामना रिक्शा चालक और टैक्सी चालक और मराठी महासंघ के टीचरों को करना पड़ा. इसीलिए अगर 100 दिन में से सिर्फ 40 ही दिन हमको मिले, 60 दिन हमको मिले नहीं, इसलिए हमने कहा कि प्रताप सरनाईक जी हमको 100 दिन का टाइम और दो. जो अमराठी उत्तर भारतीय जो हमारे रिक्शा चालक टैक्सी चालक है पूरे महाराष्ट्र भर में, वो रिक्शा चालक टैक्सी चालक 100 दिन में सुंदर अच्छी मराठी सीखेंगे, जुजबी मराठी सीखेंगे. एका बाजूला मराठी शाळा तुम्ही बंद करत चाललेला आहात. आदिवासी भागामध्ये असणाऱ्या आदिवासी शाळेमध्ये काय चाललंय दुर्दैवाने त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. भोजन नीट मिळत नाही, चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही, म्हणून मुलं आजारी पडतायत, साप चावतायत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन फक्त कुठेतरी मराठी आणि अमराठी असा मुद्दा आणून त्यावर राजकारण मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकार जर करत असेल तर हे दुर्दैवी आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात काही मुद्दे असे आहेत की जे फक्त निवडणुकीपर्यंत मर्यादित न राहता त्या पलीकडे सुद्धा आपलं प्रभावी अस्तित्व टिकवून असतात. मराठी अस्मिता हा त्यापैकीच एक मुद्दा. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून मराठी हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा तगडा राजकीय संदर्भ राहिलाय. हा विषय नव्यानं चर्चेत आला तो अमराठी रिक्षा चालकांना मराठी अनिवार्य केल्यामुळे. महाराष्ट्रात मराठीच्या राजकारणाचा मीटर गेल्या 6 दशकात कुठून कुठपर्यंत आलाय
याचा आढावा घेणारा विशेष रिपोर्ट पाहूया. मराठी शिकायलाच हवं, नाहीतर मग नाईलाज आहे, कारवाईला सामोरे जा. पॉलिटिक्सवाल्याला सांगा वोट घेताना टायमाला ते बोलायचा फक्त मराठीचा मला वोट पाहिजे. हा नियम चुकीचा आहे. जेव्हा लायसन देतो त्याला ते सांगतात मराठी यायला पाहिजे, मग त्याला लायसन का दिले गेले? चुकीचं आहे, पण काय करणार आता, त्यांचं काय नियम काय, कसं काय कानून ते त्यांच्या हिशोबाला चालू आहे. त्यांना लायसन रद्द नाही केलं पाहिजे, पण ज्यांना येत नाही त्यांनी शिकलं पाहिजे. आता रिक्षाचं मीटर डाऊन झालं की मराठीचं मीटर ऑन होणार. कारण शासनाच्या नव्या GR नुसार मुंबईतल्या रिक्षा चालकांनी मराठीतून बोलायला नकार दिला तर थेट परवानाच रद्द होणार आहे. पण या निर्णयाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातला मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या मुद्द्यामागच्या राजकारणाचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी मराठी सक्तीवरून रिक्षा चालकांचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. नाही शिकत नाही. मला झाले 20-22 वर्ष झाले. हा थोडं फार येतो, एवढा नाही बोलताय मराठी बोलताय. हो थोडं फार बोलतो, एवढं पण नाही येत की बोलायचं पुढे. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं मराठी येत नसेल तर लायसन्स रद्द करणार? हे नाही केलं पाहिजे ना. लायसन दिलं तेव्हा मराठी विचारलं होतं का? नाही ना. त्या आठवीची चुकी आहे, तेव्हा विचारलं पाहिजे होतं ना. तुम्हाला मराठी येतं का? म्हणजे तुम्ही शिकताय का? हाँ शिकलं. काय काय शिकलं? इकडे उगड़े इधर बसा लवकर ये सब हो रहा है. हाँ अभी रद्द का सीख रहे हैं, अब थोड़ा थोड़ा आएगा समझ में. आप प्रयास करो. प्रयास कर रहे हैं. तर रिक्षाच्या हँडल पासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या स्टेअरिंग पर्यंत पोहोचलेला मराठीचा मुद्दा बराच जुना आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठीच्या मुद्द्याची बीजं रोवली आहेत ती संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात. मराठी भाषिक अस्मितेच्या राजकारणातूनच महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर 1966 साली बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची स्थापनाच मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी केली गेली. आधी दक्षिण भारतीय आणि कालांतराने उत्तर भारतीयांच्या विरोधात आवाज उठवत शिवसेनेने राजकारणातली मराठी अस्मिता टोकदार केली. 1995 मध्ये सेना भाजपची सत्ता आल्यावर बॉम्बेचं नाव अधिकृतपणे मुंबई झालं. दुकानं आणि आस्थापनांवरील मराठी पाट्यांसाठी देखील शिवसेना आणि नंतर मनसे दोन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. 2017 साली सरकारने मराठी पाट्यांबाबत नवे नियम केले आणि 2022 साली दुकानांवर मराठी पाट्या अनिवार्य करण्यात आल्या. 2008 साली मराठी मुलांनाच नोकरीत प्राधान्य मिळावं म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे भरतीच्या परप्रांतीय परीक्षार्थींना चोप दिलेला. 2010 साली मनसे वाहतूक शाखेने मुंबईतल्या अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्याचं अल्टिमेटम दिला. 2025 मध्ये मनसेने बँकेतल्या अमराठी कर्मचाऱ्यांनी मराठी बोलण्यासाठी आंदोलनं छेडली. याच वर्षी ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युती झाली, ज्याचा पायाच हिंदी सक्तीचा विरोध होता. या सगळ्याचा परिणाम कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधूंची जी युती आहे त्यांची गोची करणं, त्यांना अडचणीत आणणं, त्यांची पंचायत करणं हा सुद्धा ह्या सगळ्याचा हेतू असू शकतो. भाजप आणि शिंदे सेना यांनी परस्पर सहमतीने सुद्धा हे राजकारण केलेलं असू शकतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मराठीचा विषय केवळ भाषिक अस्मितेपुरता मर्यादित नव्हता, तर मराठीच्या मुद्द्यावरून राजकीय मतांचं गणित गेली अनेक दशकं मांडलं जात आहे. त्यामुळे आता रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीचं राजकारण कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. स्पेशल रिपोर्ट, ABP माझा. असं म्हटलं जातं की भाषेचा अभिमान असावा, अहंकार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठीचा विषय कधीच भाषेपुरता मर्यादित राहिला नाही. तो कधी अस्मितेचा मुद्दा बनला, कधी रोजगाराचा मुद्दा, तर कधी सत्तेपर्यंत पोहोचण्याचं एक साधन. आज मराठीच्या अस्मितेसाठी मराठी सक्तीचा कायदा झालाय, पण खऱ्या अर्थानं मराठीचा विजय तेव्हाच होईल जेव्हा मुंबईतला रिक्षा टॅक्सी चालक परवाना वाचवण्यासाठी नाही, तर आपुलकीच्या भावनेनं मराठीतनं संवाद साधेल. तोपर्यंत मराठी सक्तीवरनं अप झालेलं राजकारणाचं मीटर आगामी काळात किती वेगानं पळतंय हे पाहूया. आणि यानंतर बघूया आज दिवसभरातली तिसरी महत्त्वाची बातमी. तिसरी बातमी आहे मुंबईमध्ये दरड कोसळून झालेल्या अपघातासंदर्भातली. सतत धावणाऱ्या मुंबईचं आयुष्य धकाधकीचं असतं आणि तितकंच इथलं आयुष्य हे कायम संकटांच्या छायेत असतं असंही म्हणतात. इथे कधी होर्डिंग कोसळून, कधी झाड कोसळून, तर कधी चक्क विमान कोसळून किंवा मॅनहोलमध्ये पडून मृत्यूच्या घटना घडल्यात. आणि यातच दरड कोसळण्याच्या घटना सुद्धा मुंबईकरांचे जीव घेतात. टेकड्यांच्या खाली वसलेल्या बेकायदेशीर झोपड्या असोत किंवा चाळी, त्यावरती दरडी कोसळण्याच्या घटना आजवर अनेकदा घडल्यात. या विषयाची आज पुन्हा चर्चा होण्याचं कारण म्हणजे घाटकोपरला दरड कोसळून घडलेली जीवघेणी दुर्घटना. चाळीतल्या 4 घरांवरती पहाटे धोधो पावसात ही दरड कोसळली.
त्यात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्घटनेची बातमी आज दिवसभर चर्चेत होतीच, पण या दुर्घटनेमुळे मुंबईतल्या बेकायदेशीर झोपड्यांचा प्रश्न सुद्धा पुन्हा एकदा समोर आलाय. तरी घटना घडली मुंबईचं पूर्व उपनगर असलेल्या घाटकोपर परिसरात. तिथल्या अशोकनगरमध्ये गौसिया चाळ इथे आज पहाटे दरड कोसळली. गौसिया चाळीतली 4 घरं दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. मुख्य म्हणजे जिथे घटना घडली ती जागा अतिशय अरुंद आहे. दृश्यांमधनं सुद्धा त्याची आपल्याला कल्पना येते. त्यामुळे कोणतीही यंत्रसामग्री घेऊन बचाव कार्य करणं शक्य होत नाहीये. परिणामी अग्निशमन दल, NDRF आणि पोलीस यंत्रणा यांना हातानंच हा सगळा राडारोडा बाजूला करून बचाव कार्य पार पाडावं लागलंय. शोधासाठी अल्ट्रासाऊंड यंत्रासह ड्रोन्सचाही वापर केला गेला. हे बचाव कार्य अजूनही सुरू असण्याची शक्यता आहे. तर घाटकोपरमध्ये घडलेली ही घटना 7 जणांसाठी जीवघेणी ठरली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. महापालिकेनं दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना 3 लाखांची मदत सुद्धा जाहीर केली. पण मुंबईतल्या दरडींचा प्रश्न हा गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित आहे. माहिती अधिकारातील आकडेवारी ही दरडींच्या स्थितीची भीषणता दर्शवते. मुंबईमध्ये असलेल्या दरडप्रवण क्षेत्रात आज तब्बल 22,483 कुटुंब राहत आहेत. तर गेल्या 34 वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 340 लोकांचा मृत्यू झालाय. तर 300हून अधिक रहिवासी जखमी झाले. मुंबईतल्या 36 पैकी 25 विधानसभा मतदारसंघात 257 ठिकाणचा डोंगराळ भाग धोकादायक म्हणून वर्गीकृत आहे. 15 वर्षांपासून या दुर्घटनांवरती उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. 1992 ते 2026 या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये 340 लोकांचा मृत्यू ह्या दरडी कोसळल्यामुळे झालेला आहे. तर 300हून अधिक नागरिक जखमी झालेले आहेत. अंदाजे 300 कोटीपेक्षा जास्त पैसे त्यांनी सुरक्षा भिंतीवरती खर्च केलेले आहेत. मुंबईमध्ये जे 36 विधानसभा आहेत त्यापैकी 25 विधानसभामध्ये जे एकूण 22,483 या झोपड्या धोकादायक आहेत. त्यापैकी 9,757 झोपड्यांना ताबडतोब तत्काळ स्थलांतर करण्याची आवश्यकता आहे. तर आज मुंबईमध्ये दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. पण मुंबईमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना काही नवीन नाहीयेत. किती क्षेत्र हे दरडप्रवण क्षेत्र आहे हे नुकतंच आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलंय. त्यामुळेच दरवेळेला अशा दरडी कोसळत असताना त्यात जीवितहानी रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत हाही प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई देशाची आर्थिक राजधानी. इथली लोकसंख्या 2 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे इथले नागरिक मिळेल त्या ठिकाणी घरं बांधून राहण्याच्या आता प्रयत्नात असतात. त्यातली ही अशी अनेक घरं टेकड्यांच्या पायथ्याशी, कधी बेकायदेशीर झोपड्यांची असतात. मग याच घरांवर दरडी कोसळतात आणि त्यात वित्तहानी तर होतेच, सोबतच जीवितहानीही होते. मुंबईत याआधी 12 जुलै 2000ची दुर्घटना सर्वात मोठी होती. ती देखील घाटकोपरमध्येच घडली होती. त्या दुर्घटनेत 78 लोकांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी झाले होते. मुसळधार पावसामुळे टेकडीचा मोठा भाग पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टीवर कोसळला. त्यात 27 पुरुष, 15 महिला आणि 15 लहान मुलांचा समावेश होता. याखेरीज 12 एप्रिल 2024ला घाटकोपरच्याच हिमालय सोसायटी आणि वाल्मिक नगर जवळील डोंगराचा एक मोठा दगड खाली कोसळला. खबरदारी म्हणून पालिकेनं तात्काळ 10-12 झोपड्या रिकाम्या केल्या. त्यामुळे त्यात कुणाचाही मृत्यू झाला नाही. 5 जुलै 2022ला घाटकोपरच्या पंचशील नगर भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आणि यात एका घराचं मोठं नुकसान झालं. या आधीच्या घटना ताज्या असतानाच आज पहाटे घाटकोपरला पुन्हा एकदा ही घटना घडली. डोंगराच्या खाली असलेल्या चाळीतील 4 घरांवर दरड कोसळली. अशावेळी प्रश्न पडतो की यासाठी महापालिका उपाययोजना काय करते. याबाबत टाउन प्लॅनिंग तज्ज्ञांनी काय सांगितलंय ते पाहूया.
पूर्ण मुंबईमध्ये जर बघितलं तर घाटकोपर, विकोळी पारसाईड, भांडूप, मुलुंड आणि हा जो चिरागनगरचा घाटकोपरचा पट्टा आहे या आणि कुर्ल्याचे जे बरीच ठिकाणं आहेत, या ठिकाणचे मोठे दरडग्रस्त जी झोपड्या आहेत त्या ठिकाणचं पुनर्वसन झालं पाहिजे. परंतु आमचं असं म्हणणं आहे क्लस्टर डेव्हलपमेंट नाही आणि SRA नाही, तर त्या ठिकाणी सरकारने फायनान्स देवा सोसायट्यांना आणि स्वयंविकासाची योजना माध्यमातून त्यांना प्रत्येकाला 500 स्क्वेअर फीटचं जर योग्य घर मिळालं आणि चांगल्या पद्धतीचा जर पुनर्विकास झाला तर लोक तयार होतील. मुंबईत घर दरड कोसळण्याच्या ठिकाणी रहिवाशांनी राहू नये, त्यांनी स्थलांतरित व्हावं यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना नेहमी सतर्क केलं जातं. त्यांना पावसाळापूर्व उपाययोजना करताना नोटीसही दिल्या जातात. घाटकोपर घटनेतही अशी नोटीस आधीच देण्यात आली होती, पण रहिवासी घर सोडून इतरत्र कुठेही जात नाही. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपायांची मागणी स्वतः उपमहापौरांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाने आणि महानगरपालिकेने याच्यावरती खूप मोठा विचार करायला पाहिजे की यांचं पुनर्वसन आपण जसं SRAचे स्कीम करतो आहेत त्या दृष्टीने यांचं युद्धपातळीवरती ह्या डोंगर माथ्यावरती असणाऱ्या घरांच्या आपल्याला कुठेतरी स्थलांतर करायला लागेल. यासंबंधीच्या एका आकडेवारीनुसार मुंबईत असे एकूण तब्बल 249 दरडप्रवण क्षेत्र आहे. मुंबई महापालिकेनं केलेल्या पाहणीनुसार यातील 249 पैकी 74 ठिकाणं धोकादायक आहेत आणि 46 ठिकाणं अति धोकादायक श्रेणीत आहेत. अशी इतकी ठिकाणं धोकादायक असल्यानं मुंबईत हा विषय आता चिंताजनक होतोय आणि घाटकोपर दुर्घटनेनं हे पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. प्रशांत बडेसह वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. पण मुंबई असो किंवा दुसरं कोणतंही शहर, एखादी दुर्घटना घडली की पंचनामा होतो, मदत जाहीर केली जाते, नुकसान भरपाई सुद्धा मिळते. पण मुख्य प्रश्न अनुत्तरित राहतो की या दुर्घटनांची जबाबदारी नेमकी कुणाची? मुंबईला अशा दुर्घटनांपासून यापुढे वाचवायचं असेल तर फक्त बचावात्मक उपाययोजना करून चालणार नाही, तर दुर्घटनेसाठी जबाबदार असलेली प्रशासनातली बेफिक्री, बेकायदेशीर बांधकामं आणि प्रशासनाची उदासीनता सुद्धा हटवावी लागेल. सध्या संसदेत नेमकं काय सुरू आहे हा प्रश्न आता देशाच्या जनतेसमोर आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर संसदेत प्रश्न कोण विचारतंय, उत्तर कोण देतंय आणि चर्चा नेमकी कुठे होतेय हेच प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेत. लोकशाहीच्या मंदिरात सरकारला प्रश्न विचारणं हा विरोधकांचा अधिकार आहे आणि त्या प्रश्नांना उत्तरं देणं ही सरकारची जबाबदारी. पण सध्या चित्र वेगळंच दिसतंय. विरोधकांचा दावा आहे की सरकार महत्त्वाच्या प्रश्नांवरती चुप्पी साधून आहे, तर सरकारचा आरोप आहे की विरोधकांना संसद चालूच द्यायची नाहीये. आणि या सगळ्या गोंधळात पावसाळी अधिवेशनाचा कालावधीच समाप्त होऊ लागलेला आहे. कारण उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, पण अधिवेशन संपण्यापूर्वी एक ट्विस्ट येण्याची दाट शक्यता आहे. कारण आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सभागृहात कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची आणि विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची तयारी दर्शवली. मात्र राहुल गांधींचा असा सवाल आहे की चर्चा करायचीच होती तर गेल्या 20 दिवसांपासून सरकार नेमकं होतं कुठे? म्हणूनच आता खरी लढाई केवळ सत्ताधारी विरोधकांमध्ये नाही, तर संसद चालणार की गोंधळातच वाहून जाणार यावरनं सुरू झाली आहे. याच मुद्द्यावरती आता पाहूया सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात नेमकी कशी जुंपली आहे. लापता, भाग गए, भगोड़े हैं, इस प्रकार की भाषा भारत की सार्वजनिक जीवन में और संसदीय जीवन में अभी अभी सुनाई पड़ती है. जब से संसद सत्र शुरू हुआ तब से लगातार मैं संसद में आता हूँ. फर्स्ट ऑफ ऑल द मोस्ट इम्पोर्टेंट थिंग टू अंडरस्टैंड इस 20 दिन के लिए गायब हो. मेरी चैम्बर में बैठा हूँ. ये रोज का यही धंधा हो गया, आप बुलाइए उसको. संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है, दोनों गृहों में. तो कोई जाकर क्या करेगा? ये तो स्वागत करने के जगह में विरोध कर रहे हैं. अफसोस की बात है. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं है.
We are not interested in listening to Mr. Amit Shah's imagination. दूध का दूध और पानी का पानी हो जाए। अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है। तो गुब्बारे में से गैस निकल गई, अब लास्ट मिनट वो उसमें फिर से गैस भरने की कोशिश कर रहे हैं, बट गुब्बारा फट गया है। अमित शाह हैज नो करेज। तर लोकसभेमध्ये गोंधळ सुरू असतानाच FCRA हे विधेयक म्हणजेच विदेशी निधी संदर्भातलं अत्यंत महत्त्वाचं विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला। विधेयक जर मंजूर झालं असतं तर परदेशी निधीवरती नियंत्रणाचे बरेचसे अधिकार हे सरकारकडे गेले असते असा आरोप विरोधकांचा आहे। त्यात संसदेत गोंधळ होताच याच गोंधळात आज सभागृहात विधेयक आलं, पण विरोधकांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला। त्यामुळे सरकारनं सुद्धा एक पाऊल मागे घेत हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवलं। पण असं असलं तरी संसद चर्चा करण्याची जागा आहे की राजकीय आव्हानांचा आखाडा, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे, कारण हा शाब्दिक संघर्ष दोपहर 3 बजे तक हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार, अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो। कल 3 बजे तक मैं चर्चा के लिए तैयार हूं। मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा, जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए। अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है। सारे विरोधियों को, राहुल गांधी जी आपको ओपन आपको स्वागत है। चैलेंज तो हम नहीं कर सकते, आप बहुत बड़े नेता हैं, आपका स्वागत है। हमारे गृह मंत्री इस देश की सबसे बड़ी पंचायत में बैठे हैं, आपका इंतजार कर रहे हैं। किस तरह का मजाक ये देश के साथ हो रहा है, मतलब उन्हें कोई लाज, कोई शर्म नहीं रही है और पूरी दुनिया देख रही है और ये सोच रही है ये किस तरह का पर्सन। आपण पाहिलं की संसदेबाहेरच अमित शहांनी माध्यमांसमोर विरोधकांना आव्हान दिलं। त्यावर विरोधकांनी संसदेबाहेर उत्तर दिलंच, पण शिवाय सभागृहातही उत्तर दिलं। पण सध्या संसदेत चर्चा होण्याऐवजी राजकीय आव्हानांची, आंदोलनांची स्पर्धा सुरू आहे की काय, असं चित्र दिसतंय। एकमेकांचं म्हणणं ऐकून घेण्याची कुणाचीही तयारी दिसत नाही। सगळे मिळून एकाच सुरात फक्त आणि फक्त गोंधळ घालतात आणि जनता हे सगळं बघतेय आणि त्याच जनतेचा कोट्यवधी रुपयांचा कामकाज न चालल्यामुळे चुराडा कसा होतोय हेही आपण जाणून घेऊया। पावसाळी अधिवेशनाचा कालावधी 20 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंतचा। या संपूर्ण कालावधीत एकूण 20 बैठका पार पडल्यात आणि अधिवेशन संपण्यासाठी केवळ 1 दिवस शिल्लक आहे। अधिवेशनाच्या कालावधीत कामकाज न झाल्यामुळे 118 कोटींचा चुराडा नेमका कसा झालाय, तर संसदेच्या कामकाजावरती दर मिनिटाला साधारणतः 2.5 लाखांचा तर दर तासाला 1.5 कोटींचा खर्च होतो। लोकसभेचं कामकाज आतापर्यंत 17 दिवसांचं आहे, ज्यापैकी ऍक्च्युअल कामकाज, प्रत्यक्ष कामकाज किती होऊ शकलं 17 दिवसात, केवळ 16 तास 7 मिनिटं। 86 तास कामकाज पूर्णच झालं नाही। त्यामुळे 65 कोटींचं नुकसान केवळ आणि केवळ सत्ताधारी विरोधक यांच्या गोंधळामुळे झालंय। राज्यसभेचं कामकाजही 17 दिवस चालणं अपेक्षित होतं। प्रत्यक्ष कामकाज झालं 30 तास 17 मिनिटं। 71 तास कामकाज ठप्प होतं आणि यामुळे 53 कोटींचं नुकसान देशाचं झालंय, देशाच्या जनतेच्या पैशांचं झालंय। त्या गोंधळामुळे पैसा नेमका कसा वाया गेला हे आपण नुकतंच पाहिलं, पण या गोंधळात सरकारनं जवळपास 9 विधेयकं मंजुरी करून घेतली, तीही अवघ्या काही मिनिटांमध्ये। जन्म मृत्यू आणि नोंदणी दुरुस्ती विधेयक 31 जुलैला मंजूर झालं, अवघ्या 4 मिनिटात। राष्ट्रीय सन्मानाच्या अवमानास प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 30 जुलैला 14 मिनिटात मंजूर झालं। सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या दुरुस्ती विधेयक 3 ऑगस्टला मंजूर झालं, 4 मिनिटात। केरळचं नाव बदल विधेयक अवघ्या 4 मिनिटात 1 ऑगस्टला मंजूर करण्यात आलं। MSME उद्यम विकास दुरुस्ती विधेयक 7 ऑगस्टला 3 मिनिटात मंजूर करून घेण्यात आलं। आयकर आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयक 3 मिनिटात मंजूर झालं 6 ऑगस्टला। तर 5 ऑगस्टला बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 5 मिनिटात हे विधेयक मंजूर झालं। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 10 मिनिटात मंजूर करून घेण्यात आलं 11 तारखेला।
तर लोकशाहीमध्ये विरोध महत्वाचा आहे, पण विरोध आणि कामकाजात अडथळा निर्माण करणं यात फरक आहे. सरकारला प्रश्न विचारणं विरोधकांचा अधिकार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तर देणं सरकारची जबाबदारी सुद्धा. पण दुर्दैवानं जे व्हायला हवं होतं ते होऊ शकलं नाही. लोकसभेचं तब्बल 86 तास कामकाज होऊ शकलं नाही. तर राज्यसभेचा हिशोब जोडला तर गोंधळामुळे देशाचे तब्बल 118 कोटी रुपये वाया गेल्याचा अंदाज आहे. संसदेचं कामकाज विरोधकांच्या हट्टापायी ठप्प झालं की राजकारणापायी? या प्रश्नाचं उत्तर पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सुद्धा देश शोधत राहील. आणि खरं सांगायचं तर याचं ठोस उत्तर मिळेल की नाही हा देखील एक प्रश्नच आहे. गेले काही दिवस भारतीय विमान प्रवास क्षेत्रासाठी अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक ठरलाय. विमान प्रवास हा अतिशय सुरक्षित प्रवास मानला जातो. मात्र गेल्या काही दिवसातील घटनांनी सुरक्षित विमान प्रवासावरती भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. 4 ऑगस्टच्या एअर इंडिया विमानातील टर्ब्युलन्सच्या घटनेनं विमान प्रवाशांच्या सुरक्षेवरती गंभीर सवाल उपस्थित केले. 300 फूट खाली आलेल्या विमानात 20 प्रवासी 4 क्रू मेंबर्स जखमी झाले. आता पायलटच्या कथित डोपिंग टेस्ट पासून ते विमानाच्या सुरक्षेपर्यंत अनेक प्रश्न तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. नेमकं काय घडलं पाहूया. एअर इंडियाच्या धक्कादायक घटनेचा सविस्तर आढावा घेऊया. एकदम परफेक्ट टेक ऑफ होतं. तुम्ही 35,000 फूट उंचीवर पोहोचता, सीट बेल्टही काढता. एखादी एअर होस्टेस तुम्हाला चहा कॉफीही विचारत असते. तेव्हा अचानक आकाशात असं काहीतरी घडतं की तुमचं विमान टर्ब्युलन्समुळे तब्बल 300 फूट खाली येतं आणि संपूर्ण केबिनमध्ये एकच गोंधळ उडतो. हा काही चित्रपटातला सीन नाही, तर ही घटना आहे 4 ऑगस्टला फुकेतून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 या विमानाची, ज्यात त्यावेळी 137 प्रवासी होते. प्रवाशांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. याशिवाय 8 क्रू मेंबर्सही होते. आणि हेच विमान अचानक 300 फूट खाली येतं. तेव्हा ज्या प्रवाशांनी सीट बेल्ट सैल केले होते ते अक्षरशः हवेत उडाले. केबिनमधील सामानही हवेत उडू लागलं. यात 20 प्रवासी जखमी झाले, तर 4 केबिन क्रू मेंबर्सनाही दुखापत झाली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की एअर टर्ब्युलन्स असेल. एअर इंडियानं अशात आशयाचं स्पष्टीकरणही दिलं, पण तपासात उघड होतं की मुख्य पायलट डोपिंग टेस्टमध्ये पकडला जातो. जब फ्लाइट से उतरने के बाद पायलट के टेस्ट होते हैं कि भाई इतनी बड़ा हादसा होते होते बचा है, गनीमत रही, किसी की जान नहीं गई. 300 फीट प्लेन गिर जाना कोई छोटी बात नहीं थी. उसमें इंजर्ड होते हैं, लोगों की रीढ़ की हड्डी टूट जाती है. तो ये बहुत से सवाल उठते हैं. तो पायलट जब बाहर आता है और उनका जब टेस्ट किया जाता है तो पता चलता है कि कोई ना कोई साइकोएक्टिव इस वक्त सब्सटेंस मिला है. फिर एक बार फिर से टेस्ट किया जाता है कि कल को कोई और चीज का किसी तरीके से हो, लेकिन जब दूसरी बार भी टेस्ट किया गया तो वो पॉझिटिव्ह आता है. आता या प्रकरणात AAIB म्हणजे विमान अपघात तपासणी ब्युरोकडे तपास आलाय. ही तीच संस्था आहे जी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा तपास करते. गुजरातमधल्या विमान दुर्घटनेचाही तपास याच संस्थेकडे. पण 4 ऑगस्टला जे घडलं ते फक्त एका विमानाला बसलेल्या एका हवाई झटक्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर थेट विमानाच्या सुरक्षेचा प्रश्न बनतो. इमीडिएटली जब ऐसा कोई केस होता है तो सबसे पहले जो भी गवर्निंग बॉडीज होती है, जिसमें DGCA है और AAIB है, एयरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन बोर्ड है, उसके साथ इस केस में एयर इंडिया, ये तीनों मिलकर ये डिसाइड करेंगे कि अब इस पायलट के ऊपर क्या पेनल्टीज लगेंगी. तपास यंत्रणा आता ब्लॅक बॉक्स, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डरच्या मदतीनं त्या प्रत्येक सेकंदाचा तपास करते. पण या घटनेमुळे काही सवाल उपस्थित झालेत. टेक ऑफ पूर्वी पायलटची तपासणी होत नाही का? तपासणी होत असेल तर गांजा पिऊन पायलटनं विमान कसं उडवलं? पायलटला गांजा पिऊन विमान चालवण्याची परवानगी आहे का? विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? विमान प्रवास आता सुरक्षित राहिलेला नाही का? या प्रश्नांची उत्तरं तपासानंतर मिळतील. पण सरकारनंही हालचाली वाढवल्या. एअर इंडिया असो की स्पाइस जेटमधला उडालेला गोंधळ असो, की काल चेन्नई विमानतळावर रात्री उशिरा झालेलं इमर्जन्सी लँडिंग असो, या घटनांनी विमान वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. इतकंच नाही तर त्यामुळे विमानसेवेवरचा विश्वास कमी होतोय आणि तोच विश्वास परत आणण्यासाठी सरकार आणखी काय पावलं उचलतं हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा विस्तृत सविस्तर आढावा घेतल्यानंतर माझा विशेषमध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेट होणार आहे. तोपर्यंत नमस्कार.